जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक इच्छुक मंडळींना आपल्या पक्षाकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे इतर पक्षांचा आसरा घ्यावा लागला। त्यापैकी हे एक उदाहरण। शिवसेनेकडनं आळेघाटामधून उमेदवारी मिळणारच अशा प्रकारच्या आणाभाका घेतल्या जात होत्या। निष्ठावंतांना उमेदवारी मिळेल, उमेदवारी आपल्यालाच मिळेल। रवी डावकर, मयूर पवार, बंटी कोकणे ही सगळी मंडळी इच्छुक होती, परंतु ऐन वेळेस शिवसेनेने बाहेरच्या माणसाला आयात करून उमेदवारी दिली। निष्ठावंत मंडळी नाराज झालेली आहेत। बंटी कोकणे यांना भारतीय जनता पक्षाचा आसरा घ्यावा लागला। आता ते म्हणणार आमची नैसर्गिक युती आहे, शिवसेना भाजप आणि वेगळं मानत नाही। असो, त्यांचं त्यांना लक लाभो। नेमकं काय घडलं, कुठं बिघडलं आणि भारतीय जनता पक्षाचं त्यांना उमेदवारी घ्यावी लागली? भाऊ, काय सांगाल, शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी का नाकारली? खरं पाहिलं तर आपण पाहतो ह्या आळेपिंपळवंडी गटाच्या माध्यमातून आपण पाहिलं इच्छुक उमेदवारांमध्ये आमची चर्चा होत असताना एक वेगळंच नाव या निमित्ताने पुढं आलं आणि काल परवाच्या 2 दिवसाच्या घडामोडीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। परंतु उमेदवारी आम्ही मागत असताना आम्हाला थोडंसं मागं ठेवून बाकीच्या माणसांचा विचार या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आम्हाला पण एक राजकीय अस्तित्वासाठी कुठंतरी धडपड करायची, पुढची वाटचाल करायची, ह्या अनुषंगाने हा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाच्या यातून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आता मला सांगा, विजय कुराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे, म्हणजे त्यांना कुठंतरी मागे खेचण्यासाठी तुम्ही निवडणूक लढताय का? किंवा शरददादा सोनवणे यांच्याकडे तुम्ही प्रबळ दावेदार होता, मग असं असतानाही शरददादा सोनवणे यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागला? आमदार सोनवणेंनी तुमच्यावर अन्याय केला? आता तुम्ही म्हणताय का विजू सरांना माग खेचण्याच्या निमित्तानं? असं तर काही प्रकार नाही, कारण हा विषय हा आमच्या राजकीय वाटचालीच्या हिशोबाने तुम्हाला बोललो त्याप्रमाणे का आम्ही कवर एकाच ठिकाणी काम करायचं आणि जर काम करूनही जर न्याय मिळत नसेल तर असा निर्णय घेणं हा आमच्यासाठी संयुक्त। तुमच्यावर अन्याय कोणी केला? आता जो काल परवाचा जो हे झालेला आहे घडामोडी, अन्याय कोणी केला? आता विद्यमान जे आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवारी मागत होतो शिवसेनेची। शिवसेनेची उमेदवारी ह्या तिघांपैकी एकाला न देता ही चौथ्यालाच दिली गेली। ह्या अनुषंगानं आमच्यावर तो नाहीतरी अन्याय झालेला आहे आणि राजकीय वाटचालीच्या हिशोबाने मी म्हटलं का मग सर्वांगीण याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार करून तो उमेदवारी दाखल केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून। तर विजन काय असणार? विजन असणारा खरा हा राष्ट्रीय पक्ष आहे। ह्या मोदी साहेबांच्या नेतृत्वानं आम्ही पाहतो पूर्ण केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते अगदी तळागाळापर्यंत आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। त्या अनुषंगानं ते बळ आम्हाला मिळून आम्ही नक्कीच या विजयाचे शिल्पकार होणार याची खात्री आहे। ह्या निमित्ताने आम्ही तशी वाटचाल करणार आणि त्या पद्धतीने प्रचार असणार। तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा, पण निवडणुकीपर्यंतच भाजपमध्ये कत्तो आहेत भाजपत? नाही, खरं तर प्रत्येक पक्षाच्या विचारधारणा असतात। आम्ही शिवसेनेच्या आत्तापर्यंत ह्या पद्धतीने आत्तापर्यंत इथं काम केलेलं आहे। ती विचारधारणा आणि भाजपची विचारधारणा ही एकच आहे। अशा पद्धतीने आम्हाला पुढं देखील या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून ह्याच पक्षात राहून आम्ही सदैव काम करत राहू आणि ते करीत आहे। आता पुन्हा माघार नाही, शिवसेनेत यायचं नाही। आता भारतीय जनता पार्टीचं एकदा हे जे कमळ ह्या चिन्हावर आम्ही ज्यावेळेस ठाम आहोत त्या हिशोबानेच आम्ही पुढं वाटचाल करणार। मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाला एक विशिष्ट वर्षापर्यंत राजकीय वाटचालीची अपेक्षा असते, इच्छा असते, ती आमच्याकडे का नसावी? त्या पद्धतीने वाटचाल करत असताना गेली 15-20 वर्ष जर काही योग्य न्याय मिळत नसेल तर आम्ही हा घेतलेला निर्णय आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे। पंचायत समितीला आळे गणामधून, पिंपळवंडी गणामधून उमेदवारी कोणाला? पंचायत समितीच्या माध्यमातून खरं तर ओबीसी महिला आमच्या भगिनी स्वातिका डोके म्हणून आहेत, त्या पण ग्रामपंचायत आळेच्या माजी सदस्य आहेत आणि त्यांचं पण योगदान मोठं आहे। त्यामुळं त्यांना याच्यातून पंचायत समितीचं ती उमेदवारी तिथं आहे आणि आळे पिंपळवंडी गट जे पिंपळवंडी गण जो आहे तो उमरतचे जे बापू हांडे
त्यांना ती उमेदवारी मिळाली आहे. आता तुमच्या समोर मंगेश अण्णा आहे, विजय कुराडे आहे, कुठला उमेदवार तुम्हाला सोपा वाटतो? आता हे पहा, सोपं आणि अवघड ही प्रक्रिया आता आम्ही रणांगणात आलेलो आहोत. आमच्या पद्धतीने इतर उमेदवारांची चर्चा करण्यापेक्षा आम्ही आमची जी ताकद आहे त्या पद्धतीची वाटचाल आमची राहणार आणि त्या पद्धतीचीच वाटचाल आम्ही करणार. बंटी कोकणे यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे. भारतीय जनता पक्ष आता पुन्हा सोडणार नाही. मतदारसंघातील सगळे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. शरददादा सोनवणे यांनी आमच्यावर अन्याय केला असं त्यांचं ठाम मत आहे. आळे पिंपळवंडीकरांनो, आळे पिंपळवंडीकरांनो, कोणाच्याही दादागिरीला दहशतीला घाबरू नका. एक वारकरी उमेदवार आहे, देवाची सेवा करणारा उमेदवार आहे. यांनाच मतदान करा असं मी म्हणणार नाही, पण कामाच्या माणसाला निवडा, जो तुमचे प्रश्न सोडवेल, जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, त्यालाच साथ द्या. ही लोकशाही आहे. निवडणुकीच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी बाहेर पडा. 100% मतदान करा. अला करा का बला करा, तो अधिकार तुमचा आहे. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, कुडाळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.